कधी कधी सगळं काही शांत दिसतं, पण त्या शांततेमागे लपलेला असतो एक भयानक गुन्हा. ही गोष्ट आहे एका घराची, जे 3 दिवस बंद होतं आणि चौथ्या दिवशी आत उघड झालं थरकाप सत्य. 2018 साल, नाशिक जिल्ह्यातील एक शांत वसाहत. पाटील कुटुंबाचं घर. 3 दिवस बंद. ना लाईट, ना आवाज, ना कुणाची हालचाल. शेजाऱ्यांना संशय आला, कारण घरातून येऊ लागला दुर्गंधी. पोलीस आले. पंचनामा झाला आणि दार तोडण्यात आलं. दार उघडताच सगळे हादरले. 1, 2, 3 मृतदेह. पती, पत्नी आणि 12 वर्षांचा मुलगा. घरात कुठलीही तोडफोड नव्हती. दागिने तसेच होते. म्हणजे बाहेरून कुणी आलं नव्हतं. मग प्रश्न एकच होता, हे केलं तरी कोण? पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. माझ्या चुकीची शिक्षा मीच देतोय, कोणालाही दोष देऊ नये. सगळ्यांना वाटलं आत्महत्या. पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट काहीतरी वेगळंच सांगत होता. पत्नी आणि मुलाचा गुदमरून मृत्यू आणि पतीचा मृत्यू विष प्राशनाने. म्हणजे आधी खून आणि नंतर आत्महत्या. राजेश पाटील मोठ्या कर्जात बुडाला होता. नोकरी गेली होती, पण कुणालाच सांगितलं नव्हतं. भीती, अपमान आणि नैराश्य. त्याने चुकीचा निर्णय घेतला. हा गुन्हा नव्हता, हा होता मानसिक तणावाचा स्फोट. जर तुमच्या आजूबाजूला कोणी तणावात असेल तर त्याच्याशी बोला, कारण एक न बोललेली वेदना कधीकधी अनेक जीव घेऊन जाते. अशाच खऱ्या क्राईम स्टोरीजसाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.